सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा चालणार नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे उगाच, खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार. पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे. मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय. सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. गरीबी हटाव, गरीबी हटाव. काँग्रेस किती वर्ष बोललं, गरीबी हटली का? गरीब हटला, गरीबी नाही हटली. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरीबीच्या वर आणलं की नाही? आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती, 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहिती आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोललो डायरेक्ट सस्पेंड कर, सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र. हा आपला उद्देश आहे.